कारण सूनबाईचं 8 दिवसामध्ये तुम्हाला दर्शन व्हायचं होतं म्हणून तुम्ही बरी म्हटली तिला, म्हटलं का नाही. आणि एका वर्षानंतर तिथं तुम्हाला दर्शन झालं ना, दर्शन झालं का नाही. दर्शन झालं म्हणून तुम्ही म्हणता आता काही करू महाराज, लग्न नसतं केलं तर बरं झालं असतं. फसलो, सूनबाई काही बरोबर निघाली नाही. म्हणजे दर्शन होणे, पण देव वेगळा आहे. देव कुणाला म्हणा, तुकडोजी महाराज म्हणतात दगडाचा देव देव नाही होऊ शकत. देव म्हणजे काय, देव म्हणजे घेवची नव्हे. 37 नंबर वरती ही ओळी आहे देवदर्शन मध्ये तुकडोजी महाराज लिहिली आहे. देव म्हणजे घेवची नव्हे, सर्व काही देवची देव आहे. ऐसा जाता संप्रदाय, त्याशी बजू जीवे व्हावे. अरे देव म्हणजे कुणाला म्हणायचं. प्रभू रामचंद्र भगवंतांनी त्या सतयुगामध्ये आपल्या त्रेतायुगामध्ये नाही का कार्य केलं ना. कोणतं कार्य केलं, कंसासारखी जी प्रवृत्ती होती तिला नायनाट केला. केला का नाही. रावणाची तुम्ही कंसासारखी म्हटलं तुम्ही मान हलवून राहिले महाराज. रावणाची प्रभू रामचंद्र भगवंतांनी त्रेतायुगामध्ये काय केलं, कुणाचा नायनाट केला. रावणाचा नायनाट केला. मी चुकीनं बोललो, लक्ष ठेवा. त्याने इतिहास घडविला, प्रजेला राज्य मिळून दिलं नाही का, राज्य मिळून दिलं. म्हणून त्या प्रभू रामचंद्र भगवंताचा आपण फोटो लावतो घराला आणि याला नाही का. द्वापार युगामध्ये गोपाल कृष्ण भगवंतांनी कंसासारखी जी प्रवृत्ती होती तिचा नायनाट केला नाही का. केला की कंसासारख्या माणसाला मारलं गोपाल कृष्ण भगवंत. याने इतिहास घडविला. 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलीने काय केलं, हे जी गीता होती ना, गीता ही संस्कृत भाषेमध्ये होती. तिला प्राकृत भाषेमध्ये रूपांतर केलं. प्राकृत भाषा म्हणजे काय, मराठीमध्ये. आणि ते आम्हापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. याने इतिहास केला. 16व्या शतकामध्ये संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिल्या, लोक सुधारण्याकरिता गाथा लिहिली. याने इतिहास घडविला. म्हणून त्यांच्या पुढे आपण अगरबत्ती लावतो घरी. तुकडोजी महाराजांनी, गाडगे महाराजांनी 20व्या शतकामध्ये जनजागृतीचं कार्य केलं. म्हणून त्यांच्या फोटोला आपण अगरबत्ती लावतो घरी. आपण सांगा बरं, घरी कुठल्या मांजरीचा फोटो राहते.